फ्रेंड्स, मी संगीता जाधव, एशियन कॉलेज कराड। आपण आज या दोन मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। एक आहे शैक्षणिक कर्ज आणि दुसरा आहे मुदत ठेव पावतीच्या आधारे मिळणारं कर्ज। तर आधी आपण शैक्षणिक कर्जाचा विचार करूया। तर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना अनंत अडचणी येत असतात, त्याची परिस्थिती नसते, साधारण हॉस्टेलची फी, कॉलेजची फी किंवा त्याच्या राहण्या जेवण्याचा खर्च हे करण्यासाठी त्याची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणामुळे त्याचं शिक्षणापासून तो वंचित राहू नये यासाठी बँकांनी काही विद्यार्थ्यांसाठी योजना आखलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ही जी योजना आहे ती शैक्षणिक कर्जाची योजना आहे। या शैक्षणिक कर्जाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्याच्या उच्च शिक्षणासाठी पैशाची व्यवस्था केलेली आहे बँकेने। तर या योजनांचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत आणि ही योजना अतिशय उत्तम प्रकारे कार्य करत आहे। बँकांचं योगदान हे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं असल्या कारणाने आता कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही। त्याच्या स्वप्नांची भरारी घेण्यासाठी बँकांनी या योजना आणलेल्या आहेत। तर या योजनेच्या माध्यमातून जेव्हा एखादा विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेणार असतो तेव्हा त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते। म्हणजे कर्जाचा जो उद्देश आहे तो कोणत्या उद्देशाने तो कर्ज घेत आहे, तो विद्यार्थी दशेमध्ये आहे, त्याच्यासाठी त्याला जे काही लागणारं हॉस्टेलची फी असेल, शैक्षणिक फी असेल, परीक्षेची फी असेल किंवा तो जर बाहेर रूम घेऊन राहत असेल तर त्याला दिलं जाणारं जे काही भाडं असेल, तो प्रवास करत असेल, त्याचा थोडासा ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो। आणि त्याचा उद्देश जेव्हा बँकेच्या लक्षात येतो की हा विद्यार्थी चांगला आहे, हुशार आहे, परंतु परिस्थितीने त्याला शिकता येत नाही, अशा वेळेस त्याचा उद्देश लक्षात घेऊन त्याला कर्ज पुरवठा करण्यास बँका तयार होतात। तसेच यासाठी त्या विद्यार्थ्याची काही आवश्यक पात्रता आहे। म्हणजे त्याला जे काही गुण मिळालेले आहेत, मागील वर्षामध्ये जे काही गुण मिळालेले आहेत ते उत्तम प्रतीचे गुण असावेत, असा एक बँकेचा क्रायटेरिया आहे। त्या क्रायटेरियामध्ये जेव्हा त्या उत्तम गुणाची पात्रता सिद्ध होते, कारण हे सिद्ध करण्यासाठी त्याला काही दस्तऐवजांचा पुरवठा करावा लागतो। म्हणजे बँकेने मागणी करताच क्षणी अशा दस्तऐवजांचा जेव्हा पुरवठा केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्याची जी काही आवश्यक पात्रता आहे ती सिद्ध केली जाते। बँक या सर्व गोष्टींची पडताळणी करते, छाननी करते आणि त्या विद्यार्थ्याला खरंच पैशांची गरज आहे, खरंच त्याची कुवत आहे, कपॅसिटी आहे, परंतु तो आर्थिक विवंचनेत आहे, तर अशा कंडिशनमध्ये बँक त्याचा उद्देश, पैसे घेण्याचा उद्देश किंवा कर्ज घेण्याचा उद्देश आणि त्याची पात्रता जेव्हा सिद्ध होते तेव्हा बँक पुढील कार्यवाहीसाठी त्याची कागदपत्र छाननी करायला घेऊन जाते। त्याची कर्जासाठी मर्यादा आहे। एज्युकेशनल लोन जे आहे म्हणजे शैक्षणिक कर्ज जे आहे हे शैक्षणिक कर्जाची मर्यादा अशा पद्धतीची आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांनी शिकत असताना कर्ज घेतलं तर त्या कर्ज परतफेडीची मर्यादा ठरवून दिलेली आहे, जेणेकरून त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल, उच्च शिक्षण पूर्ण झालेलं असेल आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला 1 वर्ष नोकरी करण्याची त्याला संधी दिली जाते आणि नोकरी केल्यानंतर त्याचा उत्पन्नाचा एक स्रोत तयार होतो आणि मग त्या उत्पन्नाच्या स्रोतातून त्याच्यासाठी जी काही कर्ज मर्यादा ठरवलेली आहे ही मर्यादा आहे की तो नोकरी लागल्यानंतर ते कर्ज फेडू शकतो। तर ह्या ज्या मधल्या काळामध्ये जे काही व्याज असतं ते खूप कमी प्रमाणात व्याज असतं आणि हे व्याज सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं आणि जेव्हा तो एकदा लायबल होतो, नोकरी करतो, 4 पैसे कमवतो आणि तेव्हा त्याला कर्ज फेडण्याची मुभा दिलेली असते। आता कर्जासाठी प्रतिभूती काय घेतली जाते बाबा? अन्य जी काही कर्ज दिली जातात बँका त्याच्यासाठी काही ना काहीतरी प्रतिभूती किंवा तारण म्हणून घेतलेलं असतं, परंतु
एज्युकेशन लोन मध्ये विद्यार्थ्याकडे कुठलंही प्रतिभूती नसते, कारण तो विद्यार्थी आहे, तो काही कमवत नसतो, त्याची काही प्रॉपर्टी नसते. त्यामुळे अशा कंडिशन मध्ये कुठलीही प्रतिभूती न घेता केवळ त्याच्याकडून एक अंडरटेकिंग घेतलं जातं, एक हमीपत्र लिहून घेतलं जातं. हे जे काही कर्ज आहे ते उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी, त्याला जे काही पुढच्या घडामोडी आहेत त्याच्या आयुष्यातल्या हे करण्यासाठी त्याला दिलं जाणारं कर्ज आहे. आणि त्या अंडरटेकिंग मध्ये लिहून घेतलं जातं जेव्हा तो लायबल होईल, जेव्हा तो उत्पन्न कमवायला लागेल तेव्हा त्याला कर्जफेडीची मर्यादा ठरवून दिलेली असते, म्हणजे त्याच्याकडून कुठलीही प्रतिभूती घेतली जात नाही. तसेच कर्ज परतफेड करत असताना सुद्धा तो विद्यार्थी जेव्हा त्याचं एज्युकेशन पूर्ण करून येतो, तो अगर परदेशात गेलेला असेल तर तिथून तो भारतात परत येतो आणि त्याच्याकडे काहीतरी कमावण्याचं साधन आहे, त्या साधनाच्या आधारे तो बँकेची परतफेड एक रकमी करू शकतो किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये सुद्धा करू शकतो. अशा कर्जाची जी काही व्यवस्था बँकांनी केलेली आहे ती अतिशय उच्च दर्जाची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आहे. ही कर्ज योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच प्राप्त झालेलं आहे. अशा कर्जांच्या सुविधा अनेक विद्यार्थी आज घेताना आपण पाहत आहोत आणि बँकाही अशा विद्यार्थ्यांना जे होतकरू आहेत पण गरीब आहेत अशा विद्यार्थ्यांना बँका चांगल्या पद्धतीचं सहकार्य करताना आपण बघत आहोत. तर अशा कर्जांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हाही बँकांचा उद्देश आहे. परंतु ज्यांची परिस्थिती खरोखरच चांगली आहे असे विद्यार्थी बँकांकडे जात नाहीत, पण ज्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, गरिबीची आहे, पण तो मुलगा हुशार आहे, अशा विद्यार्थ्यांचा कल पैशावरून शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना चांगल्या पद्धतीची कार्यरत झालेली आहे. दुसरं, लोन अगेन्स्ट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेवीवरील कर्ज. तर हे जे कर्ज आहे हे कर्ज देत असताना म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीची मुदत ठेव असते, म्हणजे ज्या खात्यामध्ये विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट व्याजदराने ठेवली जाते त्याला मुदत ठेव असं म्हटलं जातं. आणि मुदत ठेवीवरील जी काही विशिष्ट रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर खातेदारास मिळते. तर काही वेळेस त्या मुदत ठेव पावतीवरती कर्ज घेण्याची कर्जदाराला वेळ येते, तेव्हा तो बँकेकडे जातो आणि अशा पद्धतीची त्याच्याकडे मुदत ठेव असेल तर तो ती मुदत ठेव बँकेत घेऊन गेल्यानंतर ती तारण ठेवून त्याच्या अगेन्स्ट तो कर्ज मिळवू शकतो. तर मुदत ठेव पावती ही अचलनक्षम दस्तऐवज आहे आणि ती त्याची तरलता पण आहे, म्हणजे हा काय आहे, अचलनक्षम दस्तऐवज आहे. मुदत ठेव पावती ही अचलनक्षम दस्तऐवज आहे. मुदत पूर्ण झाल्यानंतर खात्यातील पैसे मुदत ठेव पावतीचे जे पण कोणी ग्राहक आहेत त्यालाच दिले जातात आणि त्याच्याच सहीनिशी मुदत ठेव पावतीचे पैसे त्याला मिळतात. तसेच अलीकडच्या काळामध्ये कर्जासाठी मुदत ठेव पावती ठेवण्याचा कल लोकांचा वाढलेला आहे आणि बँका सुद्धा हे सुरक्षित कर्ज असल्या कारणामुळे मुदत ठेव कर्ज देण्यास उत्सुक असतात, कारण त्यांच्याकडे ही जी मुदत ठेव पावती आहे ही ऑलरेडी त्याच्यामध्ये पैसे असतात. जर एखाद्या कर्जदाराने मुदत ठेव पावतीवरील कर्जदाराने जर कर्ज देण्यास तो असमर्थ राहिला तर असा फार काही विशेष फरक पडत नाही. ऑलरेडी त्याच्यामध्ये पैसे असल्या कारणाने ते आपल्या व्याजासहित कर्जाची फेड करून घेतात आणि उरलेले पैसे त्याच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात. तर अशा पद्धतीची ही जी मुदत ठेव आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची असल्या कारणाने बँक आणि ग्राहक या दोघांसाठी उपयुक्त आहे. काही वेळेस मुदत ठेव पावतीवरती मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला त्या ठेवीवरचं व्याजासहित परतफेड
केली जाते आणि जर ती एखादी व्यक्ती त्या मुदत ठेवीवरील पैसे घेण्यामध्ये त्याला उशीर झाला किंवा मुदत संपूनही तो गेला नसेल तरी सुद्धा पुढे जे काही दिवस वाढलेले आहे किंवा मुदत वाढलेली आहे त्या वाढीव मुदतीचाही त्याच्या त्या व्याजामध्ये समावेश केला जातो. म्हणजे या मुदत ठेव पावतीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. साधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये 10, 11, 12% व्याजदर मुदत ठेव पावतीच्या अंतर्गत मिळत असायचं. परंतु आता रिझर्व्ह बँकेचे नियम बदललेले आहेत आणि मुदत ठेव पावतीवरती सुद्धा 6%, 7%, नॅशनलाइज बँका 5-6% आता व्याज देत आहेत. म्हणजेच पूर्वीच्या काळी जो मुदत ठेव पावती ठेवून त्याला जे काही बेनिफिट्स किंवा लाभ मिळत होते ते आताच्या काळामध्ये एवढे बेनिफिट्स मिळत नाहीत, कारण रिझर्व्ह बँकेने त्यांचे दर व्याजाचे कमी केलेले आहेत. सर्वच खात्यांवरचे व्याजाचे दर कमी केलेले आहेत. तर दुसरा मुद्दा आहे अज्ञान व्यक्तीच्या नावाची पावती. म्हणजे पालकांनी आपल्या मुलाच्या नावाने जर पावती केलेली असेल मुदत ठेव पावती, तर तो मुलगा किंवा मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय सज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे अज्ञान व्यक्तीच्या नावाची जर पावती केलेली असेल तर त्यांचे जे काही पालक आहेत त्यांच्या सह्या घेतल्या जातात, त्या व्यक्तीची सही घेतली जाते आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरचे पैसे दिले जातात. शक्यतो अज्ञान व्यक्तीच्या नावाने पावती जर केलेली असेल तर किंवा करताच येत नाही असाही एक मुद्दा त्याच्यामध्ये लागू होतो. अज्ञान व्यक्तीच्या नावाने पावती करू शकत नाही. म्हणजे मुदत ठेव पावती करण्यासाठी साधारण आपल्याला 18 वर्षे पूर्ण असावे लागतात. तर अज्ञान व्यक्तीच्या नावाने मुदत ठेव पावती केली जात नाही. अधिकारपत्र, या अधिकारपत्राच्या अनुषंगाने तारण म्हणून जी काही सादर केलेली पावती आहे त्या पावतीमध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे संयुक्त खातं जर असेल तर मुदत ठेव पावती जेव्हा पूर्ण होते, मुदत पूर्ण होते, तेव्हा हे जे संयुक्त लोक आहेत 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्या सर्वांच्या सह्या त्या मुदत ठेव पावतीवरती लागतात आणि त्याशिवाय या मुदत ठेव पावतीची पैसे परत दिले जाऊ शकत नाहीत. म्हणजे या दोघांनाही अधिकार आहे. म्हणजे संयुक्त पद्धतीचं जर खातं असेल तर अशा पद्धतीने अधिकार हे दोनही व्यक्तीला असू शकतात. योग्य तफावत, समजा एखाद्या व्यक्तीला मुदत ठेव पावतीच्या अगेन्स्ट कर्ज हवं असेल तर साधारण 20 ते 30% रकमेमध्ये तफावत ठेवली जाते आणि त्याला 70 ते 80% कर्ज दिलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावरती 1 लाख रुपये मुदत ठेव आहे आणि त्याची साधारण मुदत संपायला अजून 2 ते 3 महिने अवकाश आहे. तर अशा वेळेस त्या व्यक्तीला अचानक पैशाची गरज पडली तर त्या 1 लाखाच्या तारणावरती साधारणपणे किती कर्ज दिलं गेलं पाहिजे? 20 ते 30% जर तफावत ठेवली, 20% जर तफावत ठेवली तर त्याला साधारण 80,000 रुपये कर्ज दिलं गेलं पाहिजे असा नियम सांगतो. आणि जर 30% तफावत ठेवली तर त्याला 70,000 रुपयाचं कर्ज दिलं गेलं पाहिजे. असं नाही की कंपल्सरी तुम्ही 70,000 किंवा 80,000 कर्ज घ्या. जास्तीत जास्त कर्ज मर्यादा 80,000, कमीत कमी कितीही घेऊ शकतो तो कर्जदार. असं कुठलंही त्याच्यामध्ये कंपल्शन नाही आहे. परंतु जर त्याला 80,000पेक्षा जास्त कर्जाची आवश्यकता असेल तर मात्र बँक देऊ शकत नाही. मिनिमम 80,000 इतकंच कर्ज देऊ शकते. अशा पद्धतीनं हा जो पावतीचा ताबा आहे तो पावतीचा ताबा घेत असताना बँक प्रथम ती पावती जी आहे ती आपल्याच बँकेची आहे का याची छाननी करते. जर ती पावती दुसऱ्या बँकेची असेल तर त्याच्यावरती कर्ज दिलं जात नाही. आणि जेव्हा एखाद्या
एखाद्या व्यक्तीला मुदत ठेव पावतीच्या तारणावरती कर्ज दिलं जातं तेव्हा ती पावती बँक स्वतःच्या ताब्यात घेतली जाते. म्हणजे त्यावेळेस त्या पावतीचा ताबा बँकेकडे हस्तांतरित केला जातो आणि जेव्हा त्या मुदत ठेव पावतीवरील कर्जाची परतफेड होईल त्यानंतर त्या कर्जदारास ती पावती सुपूर्द केली जाते किंवा व्याजाची आणि कर्जाची परतफेड करून जर मुदत संपली असेल तर जे काही पैशाचा गोळाबेरीज होईल हे सर्व वजा जाता किंवा कर्ज परतफेड केली असेल तर त्याची पूर्ण मूळ रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज हे त्याला परत केलं जातं. आणि त्याच्यानंतर पावतीचं जे काही अभिहस्तांकन केलं जातं कारण पावतीचा ताबा जेव्हा बँकेकडे जातो जेव्हा कर्जदार मुदत ठेव पावतीच्या अगेन्स्ट कर्ज घेतो तेव्हा बँकेच्या ताब्यात ती पावती जाते. ऑटोमॅटिकली त्या पावतीचं अभिहस्तांकन केलं जातं. म्हणजे बँकरने पावतीचा ताबा घेताना सदर पावती बँकेच्या नावे कर्जासाठी अभिहस्तांकित केल्याबाबत कर्जदाराकडून तसं पत्र लिहून घेतलं जातं. नंतर धारणाधिकाराची नोंद केली जाते. म्हणजे या पावतीवर जेव्हा कर्ज मंजूर केलं जातं तेव्हा पावतीवर बँकेचा धारणाधिकार असल्याबाबतची नोंद करावी लागते. तसेच याची नोंद ठेव रजिस्टरलाही करावी लागते. म्हणजेच जोपर्यंत मुदत ठेव पावतीवरती कर्ज घेतलं जात नाही तोपर्यंत त्या मुदत ठेव पावतीचा मूळ जो मालक आहे तो मुदत ठेव पावतीचा जी व्यक्ती आहे ती आहे. परंतु त्याच्या आधी जर आपण कर्ज घेणार असू तर ती पावती बँकेकडे अभिहस्तांकित होते आणि त्याचा हस्तांतर बँकेकडे झाल्या कारणाने त्या कालावधीसाठी त्या पावतीचा मालक ही बँक असते. अशा पद्धतीनं जो काही व्याजाचा दर आहे त्या मुदत ठेव पावतीवरती जेव्हा कर्ज दिलं जातं बँकेने तेव्हा त्याच्या व्याजाचा दर जो आहे तो निश्चित करत असताना मुदत ठेव खात्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा कमीत कमी 2% जास्त व्याज दर असावा. कारण हा दर रिझर्व्ह बँकेने ठरविलेला असतो. फॉर एक्झाम्पल जेव्हा एखाद्या व्यक्तीची 1 लाखाची मुदत ठेव पावती आहे आणि त्याच्यावर बँकेने दिला जाणारा व्याज जो आहे तो समजा 10% आहे तर त्याची जेव्हा मुदत संपूर्ण होईल तेव्हा त्याला 1,10,000 रुपये दिले जातील. परंतु त्याच व्यक्तीने जर मुदत ठेव पावतीच्या अगेन्स्ट कर्ज घेतलेलं असेल तर साधारण 12% व्याज बँक आकारू शकते. कारण मूळ व्याजापेक्षा 2% व्याज दर जास्त आकारावा असं रिझर्व्ह बँकेनेच घोषित केल्यामुळे बँकांना या नियमांचं पालन करावं लागतं. दुसऱ्या शाखेची जर पावती असेल फॉर एक्झाम्पल आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एक मुदत ठेव पावती केलेली आहे आणि आपण तीच पावती घेऊन युनियन बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी गेलो असू तर शक्यतो बँका अशा कर्ज देण्यास टाळतात किंवा ती रिस्क घेत नाही. ते एक असुरक्षित कर्ज मानलं जातं. म्हणून बँका काय करतात की मोस्टली आपल्याच बँकेची जर पावती असेल तर लगेच काही क्षणामध्येच कर्ज देण्याची व्यवस्था करतात. अन्यथा दुसऱ्या बँकेची पावती ते शक्यतो स्वीकारत नाही. तसेच कर्जाची जेव्हा परतफेड केली जाते ती परतफेड करत असताना जर कर्जदाराने मुदत ठेव पावतीची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच कर्जाची रक्कम बँकेस परत केल्यास बँकरने सदर मुदत ठेव पावती कर्जदारास परत करावी. म्हणजेच काय, जर एखाद्या मुदत ठेव पावती धारकाने त्याच मुदत ठेव पावतीच्या अगेन्स्ट जर कर्ज घेतला असेल आणि त्याला जे काही घेतलेलं कर्ज आहे तो 6 महिन्यासाठी घेतलेला असेल परंतु तो 4 महिन्यातच कर्ज फेडत असेल
तर काहीही प्रॉब्लेम नाहीये, तो 4 महिन्यात फेडू शकतो, अगदी उद्या म्हटलं तरी तो फेडू शकतो. त्याच्याकडे पैशाची सोय झाली तर तो लगेच कर्ज फेडू शकतो. तोही कर्ज का फेडतो? जेणेकरून बँकेला व्याज भरायला लागू नये यासाठी तो लवकरात लवकर कर्ज फेडण्याच्या पाठीमागे असतो. पण एखाद्या व्यक्तीचं कर्ज नाही फिटलं तरी त्या पावतीच्या माध्यमातून फेडून घेतलं जातं. म्हणजे तो जर लवकर कर्ज फेडत असेल तरीही कर्ज फेडून घेतलं जातं आणि ती जी मुदत ठेव पावती आहे ती पावती त्या कर्जदाराला परत दिली जाते. आता पुढचा जो आहे अजून एक कर्ज आहे, त्या कर्जाचा पण आपण अभ्यास करूया. तो जो आहे आयुर्विमा पत्राच्या कारणावरील कर्ज. आयुर्विमा पॉलिसीच्या अंतर्गत दिले जाणारे कर्ज. आता हे जे काही आयुर्विमा पॉलिसीच्या अगेन्स्ट कर्ज दिलं जातं, हे कर्ज तसं पाहिलं तर बँकेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित कर्ज आहे. कारण ही जी काही LICची पावती आहे, लाईफ विम्याची पावती आहे, ही जी पावती आयुर्विमा आणि विमेदार यांच्यामध्ये एक झालेला करार आहे. आणि हा जो करार आहे हा विशिष्ट मुदतीनंतर अथवा विमेदाराच्या मृत्यूनंतर ठराविक रक्कम विमेदारास अथवा त्याच्या वारसास देण्याचं वचन विमा कंपनीनं दिलेलं असतं. ज्या दस्तऐवजामध्ये विमेदार व विमा कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये करारात अटी व शर्ती दिलेल्या असतात, त्यास विमापत्र किंवा आयुर्विमापत्र असं म्हटलं जातं. या कायद्यानुसार विशिष्ट मुदतीपर्यंत विशिष्ट रकमेचे हप्ते विमेदाराने विमा कंपनीस द्यावे लागतात, त्यास विमा हप्ता असे म्हटलं जातं. तर आयुर्विमापत्र पुढील कारणास्तव बँकेस कायदेशीर आहे म्हणून त्यास चांगली प्रतिभूती असं समजलं जातं. आयुर्विमा ही एक तरल प्रतिभूती आहे. आयुर्विमा ही एक तरल प्रतिभूती आहे आणि ही जी तरल प्रतिभूती याच्यावरचं नियंत्रण सोपं आहे. विमापत्राची किंमत ही स्थिर असते. आयुर्विमापत्र हे सहजपणे आपल्या कपाटात सुरक्षित ठेवता येतं आणि जेव्हा आपल्याला रकमेची किंवा कर्जाची आवश्यकता असते तेव्हा हेच विमापत्र आपण बँकेकडे तारण ठेवू शकतो. म्हणजे या ज्या कायदेशीर बाबी आहेत या कायदेशीर बाबी याच्यामध्ये पूर्ण केलेल्या असल्या कारणाने ही जी विमापत्र ज्याच्यामध्ये आजीवन विमापत्र आणि हयातीतील विमापत्र असे दोन प्रकारचे विमापत्र असतात. या आजीवन विमापत्रामध्ये जेव्हा विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसास त्याची रक्कम दिली जाते आणि हयातीतील विमापत्र जे आहे विमेदार हयात असल्यानंतर विमेदाराच्या विम्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याला दिली जाते पूर्ण रक्कम किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास त्या विम्याची पूर्ण रक्कम आणि त्याच्यावरती जे काही व्याज असेल ते दिले जाते किंवा त्याच्यावरती मिळणारे जे काही लाभ आहेत ते त्याच्या वारसास
मिळतात। आता विमापत्राबाबत जी काही दक्षता आहे ती विमा कंपनीचं जे काही स्थैर्य आहे, विमा पत्रामधले जी काही त्याच्या वयाचा दाखला असेल किंवा विमा हप्ताच्या पावत्या असतील किंवा त्याला दिलं जाणारं जे त्यांनी दिलं जाणारं हमीपत्र असेल, अशा विविध पद्धतींचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला घेऊया। धन्यवाद।